नमस्कार, मी ज्योती तुमचं ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आंबा कुल्फी कशी करायची ते पाहणार आहोत आणि त्यासोबत आपण मलाई कुल्फीची सुद्धा रेसिपी पाहणार आहोत। तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर आंबा कुल्फी करण्यासाठी अर्थातच आपल्याला आंबे तर लागतील। तर छान मी इथे पिकलेले असे आंबे घेतलेले आहेत। 4 आंब्याची आज आपण आंबा कुल्फी करणार आहोत। तर तुम्ही इथे कोणतेही आंबे घेतले तरी सुद्धा चालू शकतं, परंतु फक्त एक लक्षात ठेवा, भरपूर असे पिकलेले आंबे असू द्या। तर आता हे आंबे आपल्याला स्वच्छ असे धुवून ठेवायचे आहेत आणि अर्धा तास पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, जेणेकरून याची गरमी कमी होते। आता आंब्याचे आपल्याला अगोदर देठं काढून घ्यायचे। आता यामधला जो कोयचा भाग असतो म्हणजे जो बाटा असतो आतला, तो अगदी आपल्याला हा मोकळा करून घ्यायचा आहे एखाद्या सुरीच्या मदतीने। आणि हा आपल्याकडे जो पकड असते म्हणजे जी सांडशी असते त्याच्या मदतीने अगदी अलगद आपल्याला हा मधला जो कोयचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे। तर मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते। तर तुमच्याकडे पापड भाजायचा वगैरे चिमटा असेल तर त्याने सुद्धा तुम्ही ही काढून घेऊ शकता। तर काय करायचं, एका हाताने आंबा पकडायचा आणि उलट्या दिशेने ही कोय आपल्याला फिरवत जायची, म्हणजे अगदी सहज आपला ही जी कोय आहे म्हणजे जो बाटा आहे आंब्याचा तो अगदी मोकळा होतो। तर आता सर्व आंबे अशाच प्रकारे आपण काढून घेणार आहोत, यामधली सर्व कोय काढून घेणार आहोत आणि हे फ्रीजरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून आंबे आहेत ते छान कडक होतील आणि जे आपल्या कुल्फीचं स्टफिंग आहे त्यामध्ये आपल्याला छान असं भरता येईल। तर त्यासाठी अगोदरच आपल्याला हे आंबे असे कट करून घ्यायचे आहेत आणि फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत 1 ते 2 तासासाठी। तर सर्व आंब्यांची मी अशी कोय अलग काढून घेतलेली आहे। तर आपण कुल्फी बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला इथे 2.5 कप दूध घालायचं आहे। तुम्हाला जितकी कुल्फी करायची आहे तर तितकी तुम्ही इथे दूध घेऊ शकता। तर मी इथे 2 प्रकारची कुल्फी करणार आहे, तर त्यासाठी मी इथे 2.5 कप दूध घेतलेलं आहे। दूध तुम्ही कोणतंही घेतलं तरी सुद्धा चालू शकतं, अगदी जे तुमच्याकडे नेहमी दूध येतं ते घेतले तरी सुद्धा चालू शकतं, किंवा गाईचं म्हशीचं कोणतंही। तर आता आपल्याला हे दूध थोडंसं गरम झालेलं आहे, यामधनं 3 चमचे मी इथे दूध वेगळं काढलेलं आहे एका वाटीमध्ये। 2 चमचे आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे आणि 1 चमचा आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर दूध आपल्याला जास्त गरम करून घ्यायचं नाही, नाहीतर मग याच्या गाठी होतील। तर आता आपल्याला दूध छान असं गरम झालेलं आहे, आपण चमच्याने एकदा हे असं हलवून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये जे आपण मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर छान मिक्स करून घेतला होता ते अगदी हळूहळू आपल्याला ह्यामध्ये सोडायचं आहे, एकदम सोडायचं नाही, नाहीतर मग दुधामध्ये याच्या गुठळ्या होतील, नाहीतर मग हे तळायला जाऊन बसू शकतं। तर आता हे सतत आपल्याला असं ढवळत राहायचं आहे आणि हे दूध छान आपल्याला आटवून घ्यायचं आहे। आता दूध पहा आपलं छान असं आटलेलं आहे, अर्धं झालेलं आहे दूध आपलं आणि अगदी मस्त घट्टसुद्धा झालेलं आहे। आता जे याची बाजूची साय आहे ती सुद्धा आपल्याला मध्ये मध्ये याच्यामध्ये घालत राहायची आहे। आता ह्यामध्ये मी अर्धा कप साखर घेतलेली आहे, पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी आपलं दूध इथे अर्धं राहिलेलं आहे आणि मध्ये मध्ये मी जी बाजूची साय म्हणजे राहिलेली आहे कढईला ती सुद्धा ह्यामध्ये घालायची आहे। आता ह्यामध्ये काजू बदाम पिस्त्याचे मी इथे अगदी बारीक काप करून घेतलेले आहेत ते घालणार आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप देखील करू शकता। आता ही जी मधली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाजूची जी साय आहे ती सुद्धा ह्यामध्ये घालायची आहे, त्याने काय होतं हे दूध घट्ट व्हायला मदत होते। आता मी ह्यामध्ये 1 चमचा वेलची जायफळ पावडर घातलेले आहे। गॅस मी इथे बंद केलेला आहे। दूध आपलं छान असं आटलेलं आहे, हे थंड झालं की जास्त घट्ट होणार आहे, त्यामुळे मी अगोदरच हे गॅस इथे बंद करून घेतलेला आहे आणि दूध आपलं अगदी छान असं घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता सतत आपल्याला हे 2 ते 3 मिनटं असं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हे छान थंड होईल आणि जी बाजूची खरवड आहे ती सुद्धा यामध्ये खरडवून घ्यायची आहे आणि दूध आपल्याला छान असं थंडसुद्धा करून घ्यायचं आहे। पाहू शकता दुधाचा इथे रंगसुद्धा बदललेला आहे आणि अगदी छान असं आपली म्हणजे जे कुल्फीचा बेस आहे तो छान तयार झालेला आहे। तर आता ही कढई आपण खाली उतरवून घेऊया आणि मस्त अशी थंड करून घेऊयात। तर इथे दूध छान थंड झालेलं आहे, आपण हे या आंब्यामध्ये भरून घेऊयात। हे पहा दूध थंड झालं की जास्त घट्ट होतं, त्यामुळे मी अगोदरच इथे गॅस बंद करून घेतला होता। आता हे जे दूध आहे ते आपल्याला हे आंब्यामध्ये भरायचं आहे, ज्याची आपण कोय अगोदरच काढून घेतली होती। तर सर्व दूध आपण ह्यामध्ये भरायचं आहे, अगदी थोडीशी जागा ह्यामध्ये शिल्लक ठेवायची आहे, जेणेकरून हे दूध खाली येणार नाही। तर सर्व आंबे अशा प्रकारे आपण भरून घेणार आहोत। हे पहा या पद्धतीने।
तर आहे ना सोपी पद्धत, अगदी घरच्या घरी आपली मस्त अशी मँगो कुल्फी जी बाजारामध्ये अतिशय महाग मिळते ती तयार आहे। आता जे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वरचं जे कवर आहे, जे आपण वरचा भाग काढला होता देठाचा, तो सुद्धा ठेवून द्यायचा आहे आणि त्यावर हे लावायचा। हे पहा, अशा पद्धतीने सर्व अशा कुल्फ्या आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत आणि एका प्लेटवर ठेवून आपल्याला ह्या फ्रीजरमध्ये 7 ते 8 तासांसाठी ठेवायचं आहे। तुम्ही ही कुल्फी रात्रभरसाठी ठेवली तरी अगदी छान अशी जमून येईल। आता ही कुल्फी आपण ठेवून देऊयात फ्रीजरमध्ये। आता जे राहिलेलं दूध होतं तर मी ह्या डब्यामध्ये ओतलेलं आहे आणि वरून एखाद्या फॉईल पेपरने किंवा बटर पेपरने याला पॅक करून घ्यायचं आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे। ही सुद्धा आपल्याला 7 ते 8 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता इथे मी दुसऱ्या दिवशी ही कुल्फी म्हणजेच हे जे मँगो कुल्फी आहे ती बाहेर काढलेली आहे। तर सर्व आपण एका प्लेटवर ह्या काढून घेऊयात। अगदी छान जमून आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला ह्याची वरची साल काढायची आहे, तर एखाद्या सुरीच्या किंवा पिलरच्या मदतीने ही वरची साल आहे ती तुम्ही कट करून घ्या। तर वरच्यावर अगदी ही छान अशी ही साल निघून येते, कारण आपले जे आंबे आहेत, जी कुल्फी आहे ती छान अशी सेटसुद्धा झालेली आहे आणि कडकसुद्धा झालेली आहे। तर अशा पद्धतीने सर्व आंब्यांची अशीच साल काढून घ्यायची आहे आणि जे वरचं टोक आहे, जे वरचा देठाचा भाग आहे आपण ठेवला होता, तो सुद्धा काढून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर आपली इथे मँगो कुल्फी छान तयार झालेली आहे। तर आता आपण ही कट करून घेऊया, जेणेकरून आपल्याला ही सर्व करता येईल। आणि कट केल्यामुळे अतिशय सुंदर दिसते, त्यामुळे आपल्याला कट करून घ्यायचे आहे। परंतु हे अतिशय थंड असल्यामुळे मला हाताला खूपच थंडावा जाणवत आहे, तर त्यामुळे कट करायला सुद्धा हे वेळ लागत आहे। तर आता ही दुसरी आहे ती सुद्धा आपण अशाच पद्धतीने ह्याची साल काढून घेऊया आणि हिला सुद्धा आपण कट करून घेऊया, म्हणजे आपल्याला छान सर्व करता येईल आणि दिसायला सुद्धा अगदी सुंदर दिसेल। हे पहा, अगदी सुंदर आपली कुल्फी इथे छान तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। इथे अगदी मधला जो भाग आहे तो अतिशय पांढरा शुभ्र दिसत आहे आणि बाजूने आंब्याचा जो नॅचरल पिवळा रंग आहे तो खूप सुंदर दिसत आहे। आणि सर्व करण्याच्या अगोदर आपल्याला अशी कट करूनच सर्व करायची आहे। आता आपण डब्यामध्ये जी कुल्फी ठेवली होती ती सुद्धा आपण पाहून घेऊयात, ही सुद्धा छान अशी जमून आलेली आहे। तर आता ह्या डब्याचं आपण झाकण काढून घेऊयात आणि ह्याला छान असं डिमोल्ड करून घ्यायचं आहे। तर डिमोल्ड करण्यासाठी आपण एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ह्याला फक्त 2 ते 3 मिनिटासाठी साध्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि एका प्लेटवर काढून ह्याला छान असं कट करून घ्यायचं आहे। तर इथे आपली मलाई कुल्फीसुद्धा छान तयार आहे। तर आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये झटपट अशी मँगो कुल्फी म्हणजेच आंबा कुल्फी आणि मलाई कुल्फीची रेसिपी पाहिलेली आहे। तर तुम्हीसुद्धा माझी ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर ज्योती पटेकर किचनला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।